नमस्कार, मी डॉक्टर राजन पाटील. आज आपण बघणार आहोत व्यानवायू. वाताचे जे उपप्रकार आहेत, त्या उपप्रकार आपण बघू राहिलो आहे. हा व्यानवायू जो आहे, व्यानो हृदयस्थम म्हणजे हृदयामध्ये हा स्थित असतो. राहतो हृदयामध्ये, पूर्ण पूर्ण शरीरावर हा कार्य करतो. व्यानवायू हा सर्व शरीरामध्ये जी हालचाल आहे, त्यावर कार्य करत असतो. सगळ्यात मुख्य काय तर रक्ताभिसरण. हृदयामध्ये स्थित असताना रक्ताभिसरणवर रक्ताभिसरण संतुलन करायचं काम, सगळ्या पेशीतल्या शेवटच्या पेशींपर्यंत रक्त पुरवण्याचं जे काम आहे ते व्यानवायू करत असतं. ऑक्सिजन पुरवण्याचं जे कार्य आहे ते व्यानवायू करत असतं. आता या व्यानवायूमध्ये जर असंतुलित झालं तर काय होतं, संपूर्ण शरीराचा जो आजार असतो, उदाहरणार्थ ताप येणं, डायबिटिक BP वगैरे, संपूर्ण शरीराची जी समस्या आहे ना, ती समस्या येण्याच्या पाठीमागे व्यानवायूचं असंतुलन आहे. आता व्यानवायू काय करतो, मी बसेले, मी उठलो, सांध्यांची हालचाल कुठली पण, मग त्या सांध्यांच्या हालचालीमध्ये प्रॉब्लेम आला, पॅरालिसिस, स्ट्रोक, व्यानवायूची समस्या आहे. इंद्रियांचे नियमन जे आहे ना, ते व्यानवायूमुळे होतं. म्हणजे उदाहरणार्थ मी डोळे उघड झाप करतोय, मला माहिती पण नाही मी कधी डोळे बंद केलेत, मी बघतोय, मला जास्त प्रकाश वाटला, डोळे बंद झाले. हे जे कंट्रोलर आहे ना, इंटरनल कंट्रोलर, दोन प्रकारचे ॲक्शन असतात. एक एक जी ॲक्शन आहे ती माझ्या हातामध्ये असते आणि एक जी आहे ती माझं शरीर जे आहे ते करत असतं. तर ह्या ज्या दोन्ही प्रकारचे ज्या ॲक्शन आहेत ना, त्या ॲक्शन ज्या आहेत ना, त्या व्यानवायूच्या नियंत्रित येत असतात. त्यानंतर दुसरं घाम येणं, डोळ्यांमध्ये अश्रू येणं. आता हे जे आहे ना, हे काय आहे, शरीरामधले विषारी पदार्थ शरीरातून बाहेर काढण्याचं जे काम आहे ना, ते व्यानवायू करत असं म्हणतो. डोळ्यातले अश्रू असो, घाम असो, स्टूल असो, मूत्रविसर्जन, हे जे सगळं जे आहे विसर्जन करणं, ते व्यानवायूचं काम आहे. व्यानवायूचं मुख्य काम काय आहे, तर संपूर्ण शरीराला ऊर्जा प्रदान करणं. संपूर्ण शरीराला ऊर्जा प्रदान करून देण्याचं कार्य जे आहे ते व्यानवायू करत असतं. आता हे झालं शारीरिक. मानसिक पण बऱ्याच गोष्टी असतात. मेंदूमधले जे काही विचार आहे, इन्फॉर्मेशन आहे, त्या इन्फॉर्मेशनला स्पेसिफिक सेपरेट करून ॲनालिसिस करणं, हे व्यानवायूचं काम आहे. ऐकण्यासाठी विशेष वाटेल, परंतु या गोष्टीवर विचार करा, या गोष्टीवर काम करा, आपला फोकस क्लिअर होईल. ज्या व्यक्तीचा व्यानवायू संतुलित असतो त्या व्यक्तीचा आत्मविश्वास चांगला असतो. ज्या व्यक्तीचा व्यानवायू संतुलित असतो त्या व्यक्तीचे विचार प्रेझेंटेशनची क्षमता, विचार मोकळे करायची क्षमता, ॲनालिसिस करायची क्षमता चांगली असते. मनातील विचार जे आहे ते मोकळेपणाने व्हायले पाहिजेत. म्हणून आपण ज्यावेळेस श्वासावर नियंत्रित करतो त्यावेळेस आपण विचार जे आहेत ते येतात आणि जातात आणि विचारांचा प्रभाव कमी होतो. वाईट विचारांचा प्रभाव कमी झाला पाहिजे. यावर काम करणारा स्पेसिफिक वायू म्हणजे व्यानवायू. आता हा व्यानवायू जो आहे ना, ह्या व्यानवायूमुळे अनेक समस्या होत असतात. मग आता व्यानवायूची समस्या ओळखायची कशी, तर समोरच्या व्यक्तीच्या अंगठ्याच्या बाजूने मुख्य प्रकृतीची जी नाडी आहे त्या नाडीचा उपप्रकार आपण ज्यावेळेस शोधतो, 1 2 3 4 5 6 7 8 9 या स्ट्रक्चरप्रमाणे, त्या स्ट्रक्चरमध्ये ज्यावेळेस व्यानवायू येतो, वाताचा उपप्रकार येतो, त्यावेळेस आपण व्यानवायू असंतुलित झाला आहे हे समजू शकतो. त्याच्या शारीरिक हालचालीवरून समजू शकतो, त्याच्या समस्यावरून समजू शकतो, त्याच्या मानसिक कंडिशनवरून पण समजू शकतो. एखाद्या व्यक्तीच्या विषय मनामध्ये राग धरून ठेवणं आणि ते मोकळं न होणं, तो राग धरून ठेवल्यानंतरही काही समस्या उत्पन्न होतात. तो राग जो आहे तो व्यानवायूला असंतुलित करतो. तर हा जो व्यानवायू आहे हृदयामध्ये असतो, परंतु संपूर्ण शरीरामध्ये कार्य करतो. खूप प्रकारचे कार्य आहे जे व्यानवायूविषयी आपल्या अष्टांग हृदयामध्ये सांगितलेलं आहे. पण आता हे व्यानवायू जर बिघडला तर मग त्यावर काय काम करायचं, त्यावर 2 गोष्टी ज्या आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत, खूप छान आहेत. सगळ्यात पहिला जर नाडीशोधन प्राणायाम, तुम्ही यूट्यूबला बघू शकता नाडीशोधन प्राणायाम कशा पद्धतीने करतात, त्यानंतर व्यानमुद्रा कशा पद्धतीने करतात ते पण तुम्ही बघू शकता. नाडीशोधन प्राणायाम जो आहे तो हा व्यानवायू संतुलित करण्यासाठी खूप चांगलं कार्य करतो. दुसरं जे आहे ते आहे उपवास. ही गोष्ट विशेष वाटेल, परंतु उपवास जे आहे ते व्यानवायूला संतुलित ठेवायचं काम करतं. ज्या व्यक्तींना डायबिटिक BP वगैरे आहे ना, ज्या व्यक्तींना डिफिशियन्सी आहे, ज्या व्यक्तींना पूर्ण शरीरा रिलेटेड काहीतरी समस्या आहे, सांध्यांची समस्या आहे, त्या व्यक्तीलाही सांगून बघा. आता ह्या उपवासामध्ये एक वैशिष्ट्य आहे, ते काय आहे, तर दिवसामध्ये जे 24 तास असतात त्या 24 तासामध्ये 8 तास जेवण करायचं. 8 तासामध्ये 2 वेळेस, म्हणजे समजा तुम्ही सकाळी 10 वाजता जेवण केलं, संध्याकाळी 5 वाजता जेवण केलं, 6 वाजेनंतर दुसऱ्या दिवशी 10 वाजेपर्यंत आपण उपाशी राहिलो, 12 तास हे उपाशी राहायचं आणि ह्या 12 तासामध्ये आपण फक्त पाणी पिऊया. तर मित्रांनो, ह्याने काय होणार आहे,
व्यान वायू जो स्थित आहे, जो असंतुलित झालेला आहे, तो संतुलित होण्यासाठी एक स्पेसिफिक स्पेस मिळतो. तो स्पेस खूप गरजेचा असतो. आयुर्वेद असं सांगतं की ज्या वेळेस आपण जेवण करतो आणि डायजेशन प्रक्रिया चालू असते, ती डायजेशन प्रक्रिया ज्यावेळेस चालू असते त्यावेळेस हिलिंग प्रक्रिया चालू नसते. उदाहरणार्थ डायजेशन प्रक्रिया चालू आहे, पण त्या डायजेशनमधून प्रोटीन, कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन वगैरे जे शोषून घेऊन पूर्ण शरीराला देणं, शरीराकडे पाठवणं, ही जी कार्य आहे त्याला हिलिंग प्रोसेस म्हणतात. आणि ही हिलिंग प्रोसेस ज्यावेळेस डायजेशन प्रक्रिया चालू असते त्यावेळेस होत नाही. आपण जेवण केलं, आपल्या डायजेशन प्रक्रिया चालूच आहे, संपायच्या आता आपण परत काहीतरी खातो. बाहेरचे जे पॅकेटमधले फूड जे आहेत ना, हे खूप डेंजरस असतात. बेकरी फूड आणि पॅकेटमधले फूड आज बंद करा, तुम्ही शारीरिक हेल्दी होण्यास सुरुवात होऊन जाईल. परंतु आपण त्याच्यावर डिपेंड आहोत. सगळ्यात पहिले चहाबरोबर बिस्किट खातो. बिस्किट नाही खात आपण इनडायरेक्टली थोडाफार प्रमाणामध्ये विष खातो आहे. बंद करा. नाही खाल्लं तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. त्याच्याने असंही काय खूप एनर्जी मिळत नाही, मैद्यातून खूप एनर्जी मिळतच नाही. ओके, तर मला हे म्हणायचं आहे, 24 तासामध्ये जर आपण 16 तास फक्त पाणी पिलं आणि 8 तासमध्ये 2 वेळेस आपण जर जेवण केलं, त्यावेळेस व्यानवायू संतुलित होतो. ही प्रक्रिया जी आहे ते डायबिटिकच्या व्यक्तीने जर केली तर शरीरातल्या शेवटच्या पेशींपर्यंत जे इन्सुलिन ग्लुकोज घेऊन जातं, पेशीचा दरवाजा उघडून शुगर देतं, ते योग्य प्रकारे काम होतं. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट ही आहे की जसं पेशींना इन्सुलिनच्या मदतीने ग्लुकोज एनर्जी मिळते, तसं ज्या वेळेस पेशींवर स्पेसिफिक ताण पडतो, तो ताण पडल्यानंतर पण इन्सुलिन शिवाय पेशी रक्तातील ग्लुकोज जे आहे ते शोषून घेतं. आणि ह्या 8 तासाच्या जेवणाने आणि उरलेल्या 16 तासाच्या उपवासाने आपल्या शरीरावर स्पेसिफिक पेशींना ताण पडतो. शुगर जे आहे ते मेंटेन होते. अशा पद्धतीचे काही प्रयोग करून बघा मित्रांनो. तुम्हाला डायबिटिकसाठी मेडिसिन घ्यायची गरज नाही. आपला डायबिटिक जो आहे तो लाईफस्टाईलचा डिस्टर्ब जो आहे, व्यानवायू हा लाईफस्टाईलचा डिस्टर्बच आहे. तुम्ही एसीमध्ये बसा, एसीतून एकदम उन्हामध्ये जा, व्यानवायू डिस्टर्ब होणार. तुम्ही दोन वेगवेगळे विरुद्ध पदार्थ जे आहे ते एकाच वेळेस तुम्ही खा, व्यानवायू डिस्टर्ब होणार. तुमच्या लाईफस्टाईलमध्ये डिस्टर्ब झाला आहे तर तुमच्या व्यानवायूमध्ये डिस्टर्ब होतो. व्यानवायू संतुलित होण्यासाठी नाडी शोधन प्राणायाम आणि 24 तासामध्ये 16 तास उपवास, इंटरव्हल फास्टिंग, हे करून बघा मित्रांनो, तुम्ही हेल्दी राहाल. अजून काय माहिती किंवा काही प्रश्न विचारायचे असेल तर तुम्ही नक्कीच प्रश्न विचारू शकता. धन्यवाद.